नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांत जोशी. मी एक स्केच आर्टिस्ट आहे. स्केच आर्टिस्ट विजय या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला या चॅनलवर स्केचिंग आणि पेंटिंगच्या रिलेटेड काही टिप्स आणि टेक्निक्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे स्केचिंग आणि पेंटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता. मला या फील्डमध्ये गेल्या 3 वर्षाचा अनुभव आहे. तो अनुभव मी तुमच्यासोबत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकता. मी माझ्या लाईफमध्ये खूप सारे रिअलिस्टिक पोर्ट्रेट, रिअलिस्टिक स्केच काढलेले आहेत. ते कशाप्रकारे मी काढले, कशाप्रकारे त्यामागचे टेक्निक्स आहेत, काय कोणते मटेरियल मी यूज करतो, स्केचिंग मटेरियल, पेंटिंग मटेरियल मी यूज करतो, हे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी काही आर्टवर्क तुम्हाला शो करतो. हे आपण ग्रेफाइट पेन्सिलच्या साहाय्याने काढलेलं पोर्ट्रेट आहे, ज्यामध्ये आपण लाईट शेड, डार्क शेड कशाप्रकारे योग्य रीतीने वापर करून आपण हे पोर्ट्रेट तयार केले आहे. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण ग्रेफाइट पेन्सिल स्केच काढले आहे. हे स्केच आपण चारकोल पेन्सिलच्या सहाय्याने काढलेलं आहे. हे पोर्ट्रेट आपण ऑइल पेस्टलचा यूज करून काढले आहे. हे पोर्ट्रेट आपण वॉटर कलरचा यूज करून आपण हे काढलं आहे. त्यामुळे कॅम्लिनचे वॉटर कलरचा यूज करून आपण हे पेंटिंग काढलं आहे. हे पोर्ट्रेट आपण कलर पेन्सिलच्या सहाय्याने काढलेलं आहे. हे पोर्ट्रेट आपण चारकोल पेन्सिलच्या सहाय्याने काढलेलं आहे. हे पोर्ट्रेट आपण वॉटर कलरच्या सहाय्याने काढलेले आहे. अशा प्रकारे रिअलिस्टिक स्केचिंग काढण्यासाठी, पोर्ट्रेट काढण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे. त्या गोष्टी मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिकवणार आहे. अशा प्रकारे कलर पेन्सिल स्केच, ग्रेफाइट पेन्सिल स्केच, चारकोल पेन्सिल स्केच, तसेच वॉटर कलर पोर्ट्रेट काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे टेक्निक्स, टिप्स मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे. त्यासाठी तुम्हाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या फुल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि आजचा आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.